नेहमी दुःखी राहणाऱ्यांनी नक्की ऐका हा व्हिडिओ. नेहमी लक्षात ठेवा, जो समजावतो आणि समजून घेतो, या जगामध्ये यापेक्षा चांगलं नातं कोणतंही असू शकत नाही. तुम्ही काय आहे हे फक्त तुम्हाला माहीत आहे. लोक तुमच्याबद्दल फक्त अंदाजच लावू शकतात. विश्वास तर नेहमी खोटं बोलणाऱ्यांवरच असतो. खऱ्या माणसाला तर नेहमी स्वतःला सिद्ध करावं लागतं. तुमचं कौतुक होऊ दे किंवा निंदा, दोन्ही तुमच्यासाठी चांगलंच आहे. कारण जर कौतुक झाले तर तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, आणि निंदा झाली तर तुम्हाला सावध होण्याची संधी मिळेल. पडणं सोपं असतं, पाडणं त्यापेक्षाही सोपं असतं. पण कोणाचाही हात पकडून त्याला पुढे जाण्यासाठी मदत करणं खूप अवघड असतं. जीभ आणि शब्द तर सगळ्यांजवळ असतात, पण जे स्वतःसाठी जगतात ते सांगतात, आणि जे दुसऱ्यांसाठी जगतात ते सहन करतात. जर कोणाचंही बोलणं वाईट वाटलं तर दोन प्रकारे विचार करा. जर व्यक्ती महत्त्वाची असेल तर बोललेलं विसरून जा, आणि बोललेलं महत्त्वाचं असेल तर त्या व्यक्तीला विसरून जा. नेहमी लक्षात ठेवा, मनामध्ये तेच लोक असतात ज्यांचं मन स्वच्छ असतं. जसे सुईच्या आत तोच दोरा जातो ज्याच्यामध्ये कोणतीही गाठ नसते. पूर्ण मिळवण्याच्या नादात माणूस बऱ्याचदा सगळंच गमावून बसतो. ते विसरून जातो की अर्धचंद्रसुद्धा खूप छान दिसतो. शांत बसणं कधीही कारणाशिवाय होत नाही. काही दुःख आवाज हिसकावून घेतात. जर परिस्थितीवर तुमची मजबूत पकड असेल तर विष कालवणारे सुद्धा तुमचं काहीही करू शकत नाहीत. रोज सकाळी मंदिरात घंटी वाजवता, झोपलेले तुम्ही असता आणि उठवता देवाला. नेहमी लक्षात ठेवा, ज्ञानामुळे शब्द लक्षात येतात आणि अनुभवामुळे त्याचा अर्थ समजतो. त्यामुळे आयुष्यामध्ये दोन्हीही गरजेचे आहे. कधीकधी आपण जिंकूनही ज्या गोष्टी शिकत नाही त्या हरल्यामुळे शिकतो. चेहऱ्याचा रंग पाहून कधीही मित्र बनवू नका. चेहरा खराब असला तरी चालतो, पण मन खराब नाही पाहिजे. काही अशीही लोक मिळतील तुम्हाला येथे जे फक्त तुमच्या समोर तुमचं असल्याचं नाटक करतील आणि तुमच्या पाठीमागे काही दुसरेच असतील. खूप विचित्र आहे जगातील गर्दी. दिसताना तर गर्दी दिसते, पण असतात सगळे एकटे. आयुष्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जी मजा शांत राहण्यामध्ये आहे ती तक्रारी करण्यामध्ये नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वतःला कधी विखरू देऊ नका, कारण लोक पडलेल्या घराच्या विटासुद्धा उचलून नेतात. आयुष्यामध्ये कधीही दुसऱ्यांवर भरोसा करू नका, कारण तुम्हाला चालायचं आहे तुमच्याच पायांवर. लक्षात ठेवा, आयुष्यभर कमावलेला पैसा एक दिवस संपू शकतो, पण जे आशीर्वाद सेवा करून मिळवलेले असतात ते कधीही संपत नाहीत. नशीब बदलते जेव्हा तुमचे हेतू मजबूत असतात, नाहीतर आयुष्य संपतं दुसऱ्यांना दोष देत देत. आयुष्यामध्ये जर ध्येय पूर्ण होत नसेल तर रस्ते बदला, ध्येय नाही. कधीकधी आपण दोरा खूप कच्चा निवडतो
आणि मग पूर्ण आयुष्य तुटलेल्या दोऱ्याला जोडण्यामध्ये घालवतो. जर वाचायचं असेल तर छोट्या छोट्या चुका करण्यापासून वाचा, कारण माणूस प्रवाहामुळे नाही तर छोट्या छोट्या दगडांमुळेच ठेच लागून घेतो. बरेच लोक म्हणतात की जे मनामध्ये आहे ते सांगितले पाहिजे, पण लक्षात ठेवा, जे मनामध्ये आहे ते सांगितल्यामुळे बऱ्याच वेळा दुरावा वाटतो. झुका फक्त तेवढेच जेवढे बरोबर असाल, कारण नसताना झुकले तर तुम्ही दुसऱ्यांच्या घमेंडी स्वभावाला प्रोत्साहन देता. कारण शोधा तुमच्या हरण्याचे, कोणाच्याही यशामुळे रडण्याचा काहीही उपयोग नाही. अशा लोकांची कदर कधीही करू नका, ज्यांचा विश्वास वेळेनुसार बदलतो. तर कदर अशा लोकांची करा ज्यांचा विश्वास तेव्हाही राहतो जेव्हा तुमची वेळ बदलते. नेहमी लोक नशिबाला दोष देतात, पण या गोष्टीचा विचार कधीही करत नाहीत की बी आपणच पेरलं आहे. तुम्हाला माहीत आहे का, खोटं बोलण्यामध्ये सगळ्यात मोठी अडचण काय आहे? सगळ्यात मोठी अडचण ही आहे की खोटं नेहमी लक्षात ठेवावं लागतं. जेव्हा माणूस एकटा जगायला शिकतो तेव्हा त्याला कोणाच्या असण्याने आणि नसण्याने काही फरक पडत नाही. तुम्ही सगळं आयुष्य कोणासाठी कितीही चांगलं करत राहा, पण एका छोट्याशा चुका तुम्हाला नेहमीसाठी वाईट बनवतात. कधी कधी तुम्ही कोणासाठी इतकेही गरजेचे नसता जेवढे तुम्हाला वाटतं. तुम्ही सगळ्यांना एकाच वेळी खुश ठेवू शकत नाही. जर तुम्ही असा प्रयत्न केला तर तुम्ही स्वतःच्या आनंदाला गमावून बसताल. तुमच्या आयुष्यामध्ये कोण कोण येतंय याला अजिबात महत्त्व नाही. महत्त्व तर या गोष्टीला आहे की तुमच्याबरोबर शेवटपर्यंत कोण टिकून राहतं. हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.